आणि आमचं काय चुकलं असेल तर माफ करा आम्हाला. काय मॅडम प्लीज तुम्ही असं काहीतरी बोलू नका. नाही म्हणजे उलट आमची काय चूक झाली असेल तर आम्हालाच तुम्ही माफ करा. आणि मॅडम आम्ही ते आंदोलन वगैरे जे केलं ना ते केवळ शाळा बंद होऊ नये या भावनेने केलं. बाकी काय नाही. म्हणजे तुम्हाला त्रास देण्याचा खरंच काही हेतू नव्हता. नाही म्हणजे आता मी सगळ्या स्टाफच्या वतीनं माफी मागतो तुमची. म्हणजे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर. नाही हो, काही त्रास झालेला नाही आम्हाला. आता जे काही झालंय ते सगळं विसरून जावा. आणि इथून पुढं शाळा कशी चालवायची, काय करायचं ते तुम्हीच बघा. काय आमच्याकडून तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. आम्ही तुम्हाला शब्द देतोय अधिपती आणि मोठ्या मालकांसमोर. नाही मी लक्ष घालतोयच, पण तरी काय कमी जास्त वाटलं तर तुम्ही सांगा जावाय सर. आणि भुवनेश्वरी, तू हे सगळं लिहून गेलंस, मुळात शाळा बंद करायचा तुझा निर्णय तू मागे घेतलास, हे थँक्यू त्यासाठी. तर थँक्यू म्हणायचं असेल तर आपल्या सोनबाईंना म्हणा, कारण त्या आमच्याशी बोलल्या नसत्या तर आम्ही शाळेबद्दलचा निर्णय कधी मागे घेतला असता असं आम्हाला वाटत नाही. आमचं काम करून झालेलं आहे. आता त्यांनी त्यांचं काम करावं बस. बाकी आमची काय अपेक्षा नाही. फुलपगरे, आता ते कागद घेऊन जावा शाळेत, दाखवा सुनबाईंना. म्हणजे कसं त्यांची पण खात्री पटेल नाही का. येतो मॅडम. मॅडम खरंच थँक्यू. हे मला वाटलं नव्हतं भुवनेश्वरी तुझा निर्णय बदलशील, पण तू हे जे केलेस ना हे खूप चांगलं केलंस तू. थँक्यू. आई साहेब खरंच तुम्ही लय भारी निर्णय घेतला बरं का. पण या शाळेच्या बाबतीत तुम्हाला समजून सांगताना जर माझ्याकडनं काय कमी जास्त एखादा शब्द गेला असेल तर राग मानून घेऊ नका. अधिपती, तुमच्यावर केव्हा रागवलंय काय आम्ही? तुमच्यावर रागवणं शक्यच नाही आम्हाला. आम्ही जे काय केलंय ते सुनबाईने घरला परत यावं यासाठी केलंय. आमचा निर्णय, आमची मतं नात्यांपुढे झुकवलीत आम्ही. आमचं काम करून झालंय, आता त्यांची बारी आहे. त्यांनी त्यांचं काम करावं आणि लवकर घरला परत यावं एवढीच इच्छा आहे आमची बघा.